नवी मुंबई विमानतळ उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली। या विमानतळाला लोकनेते डी.बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून त्यावर कार्यवाही सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातल्या संबंधित नेत्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे। त्यामुळे या विमानतळाला डी.बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे। त्याला लोकनेते डी.बा. पाटील साहेब यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे ॲक्टिव्हली विचाराधीन आहे, त्याच्यावरची कारवाई चाललेली आहे। त्या संदर्भात आम्ही केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो आहेत। त्या संदर्भातचं सूतोवाच हे आम्ही माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील केलेलं आहे। मला विश्वास आहे की त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचं नाव हे डी.बा. पाटील विमानतळ होईल। नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्ष